धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा। हार्ट बीटिंग आपल्याकडे नवीन प्रकार अस्तित्वात आलेला आहे। हा प्रकार खरं तर ऑस्ट्रेलियातून आलेला आहे। ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील एक महिला आहे मेनिया जेरेसिया, हिनं हा प्रकार सुरू केलेला आहे। काय झालं, ही जी मेनिया होती ना, तिचा ब्रेकअप झाला। तर स्वतःचं घर होतं, पण घराला तिला खूप भाडं द्यावं लागत होतं आणि ब्रेकअप नंतर ती एकटी झाली। एकटीपणे तिला काय करावं असा विचार केला। एवढं छान घर आहे, आपण इथे राहतोय, मग कुठेतरी आपला जोडीदार असायला हवा, म्हणून तिनं हार्ट बीटिंग, जसं आपल्याकडे स्लीप पार्टनर म्हणतो, स्लीपिंग पार्टनर, झोपण्याकरता येणारा तो पार्टनर असतो, तसं महिलांमध्ये अलीकडे वन नाईट स्टे ही जी संस्कृती आहे ती इंडियामध्ये खूप प्रचलित झालेली आहे। वन नाईट स्टे, एक रात्रभर आपल्याबरोबर राहायचं दोघांनी। तशी हार्ट बीटिंग ही जी कन्सेप्ट आहे ती अशी आहे, ही मनिया आहे, ही काय करते, हिने एक ॲड केलेली आहे। ती 37 वर्षीय आहे, तिचा ब्रेकअप झालेला आहे, त्यामुळे ती घरात एकटीच राहते। तिने अशी जाहिरात केली, मीडियावर ऑनलाईन जाहिरात केलेली आहे का कुणीही पुरुष जो म्हातारा नसेल, रात्रभर खोकत नसेल, आजारी नसेल, असं माझ्याकडे एक रात्रभर बेड माझा शिफ्ट करू शकतो, अर्धा बेड तो शिफ्ट करू शकतो आणि तो माझ्यावर रात्रभर राहू शकतो, पण त्याने मला त्रास द्यायचा नाही। पहिले तिचे चॉईस असेल, मी कोणाला अलाउड करेन, आणि त्याप्रमाणे तिने एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि लाखो रुपये कमवते ही मेनी। ऑस्ट्रेलियातली क्वीन्सलँडमधली महिला। आपल्याकडे भारतामध्ये असे प्रकार यायला लागले, जी महिला एकत्रित राहते, तिला नवऱ्याने टाकून दिलं, अलोन राहते आहे, तिला कोणाची तरी गरज अस्तित्वाची, पण शारीरिक संबंध ठेवायचे नाही, हिची ही पहिली अट आहे। तो त्याच्या बेडवर झोपेल ना, त्याला जर वाटलं की हिला आलिंगन घ्यावं, मिठीत घ्यावं, तर त्याची कन्सेप्टची परवानगी घ्यायची, तरच हे होईल। खूप शांततेने व्यवस्थित हा प्रकार चालू आहे आणि तिलाही वाटलं का त्याच्याबरोबर भेटावं, हे करावं, तर पण याच्यामध्ये कोणतेही शारीरिक संबंध येणार अशी तिची अट आहे। कोणता पर्सन घ्यायचा, कोणता व्यक्ती घ्यायचा, तो तिचा चॉईस आहे आणि मनियाही करत आहे आणि लाखो रुपये कमवत आहे। एक ब्रेकअप नंतर अस्वस्थ झालेली ही मेनिया आता खूप छान व्यवसाय करत आहे आणि आपल्याकडे पंजाब, हरियाणा या भागातले जे काही लोक आहे हे पण ऑस्ट्रेलियामध्ये आता जायला लागलेले आहे। ही कन्सेप्ट आपल्या भारतामध्येही यायला लागलेली, पण अजून आपल्याला माहीत नव्हती आणि याच्यामुळे एकांतपणा दूर होतो, एकमेकांची रिलेशन्स मेंटेन्स होतात। तिचं तर ब्रेकअप झालेलं आहे, तिला जर वाटलं की एखादा खूप छान आहे, त्याच्यावरती मॅरेज पण करू शकते आणि असं काही नाही की मॅरेज केलंच पाहिजे, पण आज ती मोठ्या प्रमाणात कमाई करीत आहे, तिचं घर भाडं सुटत आहे आणि ऐश्वर्यात जीवन जगत आहे, एकदम व्यवस्थित लक्झरीज जीवन तिचं, जिकडे कार आहे, आता सगळं आहे। आपण विचार करा, ही कन्सेप्ट जर इंडियात आली तर त्याचा फायदा घ्यायला काही हरकत नाही। धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा। मैम क्वेश्चन था एक। हाँ? तो क्या समझ जाना चाहिए 498 में एक बार अगर रजिस्टर हो गया केस तो लड़का फंस चुका है? बिल्कुल नहीं। तो 498 के लिए किसी भी लड़के को ऐसे डरने की जरूरत नहीं है। इसमें आपको बेल हो सकती है, इसमें आप अरेस्ट भी नहीं हो सकते, और बेल लीजिए प्रॉपर फैक्ट्स के साथ, सब एविडेंसेस के साथ। और अगर ये केस झूठा है, जो कि 90% झूठे ही होते हैं, आप खुद को इनोसेंट प्रूव कर लोगे। और ये जो पैसे मांगने वाला जो कल्चर चल रहा है उसको स्टॉप करो। उसके लिए आपके पास राइट है, क्रुएल्टी के बेसिस पे डिवोर्स डालो, 2-3 साल लगेंगे पर पैसा नहीं देना पड़ेगा।